नमस्कार. तर आज आपण करणार आहोत डब्यासाठी झटपट बनणारी मटकीची उसळ, ही अगदी झणझणीत. तर चला तर मग पाहूया कशी करायची मटकीची उसळ. तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे 3 वाटी अख्खी मटकी जी स्वच्छ धुवून बांधून ठेवली होती, जिला छान मोड आलेले आहेत. तर इथे 3 वाट्या मोड आलेली मटकी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यातील मी एक मोठी कढई घेते. तर या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 पळ्या तेल. तर तेल छान गरम होतंय. तर यामध्ये घालते मी मोहरी, जिरे घालायचे आहेत. लसणाच्या पाकळ्या घालते की जे छोटे छोटे लसूण होते कोवळे ते. हिरव्या मिरच्या घालते. आता यामध्ये उभा चिरून घेतलेला एक मोठा कांदा घालते. मटकीच्या उसळीला शक्यतो कांदा भरपूर घालायचा आणि उभा आणि मोठा चिरलेला घालायचा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक कांदा चिरून सुद्धा घालू शकता, पण शक्यतो मी उसळीला मोठा कांदा घालते, त्यामुळे तो छान लागतो. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग. तर हिंग घातल्यानंतर आपल्याला कांदा असा 1 ते 2 मिनिट हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये घालायचे आहेत काही कढीपत्त्याची पाने आणि आता मी घालते बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तर टोमॅटो सुद्धा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं आहे. तर टोमॅटो परततच आहे. तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालूयात. तर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घालते. 1 चमचा घालते मी काळं तिखट म्हणजेच काळा मसाला घालायचा आहे. लाल तिखट घालायचे आहे, धनेपूड घालायचे आहे आणि हळद घालायची आहे. तर हे सर्व मसाले घातल्यानंतर छान असं याला आपण मिक्स करून घेऊयात. हे पहा छान असं आता याला तेल सुटायला लागलेलं आहे. यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ. तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला मस्त असं हलवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता छान असं याला तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये घालते मी थोडीशी कोथिंबीर आणि आता यामध्ये घालायचे आहे 3 वाट्या मटकी जी मोड आणलेली आहे. तर संपूर्ण मटकी यामध्ये मी घालत आहे आणि मटकी घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मटकी संपूर्ण फोडणीमध्ये मिक्स झालेली आहे. यावरती मी एक ताट ठेवते आणि मटकी शिजायला लागण्यासाठी आपल्याला पाणी या ताटामध्ये घालायचं आहे. तर वाफेमुळे हे पाणी गरम होतं. तर हे पाणी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान गरम होतं. तर पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला याच मटकीमध्ये हे पाणी घालायचं आहे, जेणेकरून मटकी आपली छान मऊसर अशी शिजते. तर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पाणी हवे असेल तर तुम्ही या ताटामध्ये जास्त पाणीसुद्धा ठेवू शकता. तर ताटातील पाणी या मटकीमध्ये मी घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेते. तर अजूनही मटकी आपली शिजलेली नाही. तर आपल्याला ही अगदी मऊसत आणि छान अशी मटकी शिजवण्यासाठी पुन्हा याला एकदा वाफ काढायची आहे. तर पाणी घातल्यानंतर याला मी मिक्स करून घेते आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. साधारणतः 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर 3 मिनिट झालेले आहे. मटकी आपली छान मऊसूत शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे, म्हणजे ही मटकी खाताना दाताखाली अजिबात कचकच लागत नाही. मऊसूत मटकी आपली शिजलेली आहे. तर वरून घालते मी कोथिंबीर. रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.